नमस्कार, आप देख रहे हैं पल्स 24 न्यूज और मैं हूं आपके साथ सपना पांडे। महाराष्ट्र के अमरावती विधानसभा निर्वाचन क्षेत्र में कांग्रेस के सुनील देशमुख और महायुति के अजीत पवार गुट की मौजूदा विधायक सुलभाताई खोड़के के बीच चुनावी मुकाबला है। महायुति की उम्मीदवार सुलभाताई खोड़के ने एक बार फिर बड़े धूमधाम से प्रचार अभियान की कमान संभाल ली है। हमारे संवाददाता ने प्रचार रैली के दौरान सुलभाताई खोड़के से खास बातचीत की, जिसमें उन्होंने अपने अभियान और जनता के बीच समर्थन को लेकर अपनी रणनीतियां साझा की है। देखिए खास रिपोर्ट। आपल्यासोबत आहेत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलभाताई खोडके. सर्व स्तरातून प्रतिसाद म्हणजे उत्तम असा प्रतिसाद भेटत आहे, काय सांगा? गेल्या 5 वर्षापासून अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असणाऱ्या विकासाचं काम झालं पाहिजे. त्याच्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि त्यासोबत असणाऱ्या मूलभूत सुविधा या ज्या सुविधा देण्याचं काम गेल्या 5 वर्षापासून गेल्या 2.5 वर्ष कोरोनामध्ये त्या काळात गेल्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी असणाऱ्या आमच्या अमरावती विधानसभा मतदारसंघाचे जे काही प्रश्न होते, अडचणी होत्या, आरोग्याच्या अडचणी होत्या, सोडवण्याचं मी काम केलं. म्हणून त्या माध्यमातून या गेल्या 5 वर्षापासून काम केलं. त्याचं मला या ठिकाणी मतदारसंघाच्या माध्यमातून सर्व लोकांचं या ठिकाणी आशीर्वाद मिळत आहे, सहकार्य मिळत आहे. एकीकडे माजी आमदार आहेत आणि दुसरीकडे बंडखोर उमेदवार म्हणून जगदीश गुप्ता पण आहे, त्यांचं पण तगडं आव्हान आहे, काय सांगाल याबद्दल? दोन आमदार म्हणून जे आपले उभे आहे ते आमदार एक मी पाडलेला आहे, दुसरे आमदार आहे 20 वर्षापासून आपल्याला कुठे दिसले नाही आहे. परत त्यांना आता या निवडणुकीमध्ये बंडखोरी करून या ठिकाणी उमेदवारी म्हणून त्यांनी घेतलेली आहे. काही अडचण नाही आहे. 100% असा निवडणूक लढवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये ज्याला आपल्याला लढायचं असेल तो लढू शकतो. अशा माध्यमातून दोघांनी उमेदवार लढत आहे. काँग्रेस पक्षाचे माजी आमदार यांनी दावा केला आहे की मागच्या काळामध्ये भरपूर विकास शहराचा केला आहे, त्यांचं असं म्हणणं आहे. तर याबद्दल आपण काय सांगा? मागच्या काळात केव्हा केला? गेल्या 5 वर्षात काम करत आहे ना, आणि सर्व जनता बघत आहे. त्या कॉलनीमध्ये आपण जाऊन बघा, मूलभूत सुविधेच्या माध्यमातून शेवटी कसं आहे की मी विकास पुरुष म्हणून चालत नाही, त्या ठिकाणी विकास करावा लागतो. आज मी या ठिकाणी ज्या ठिकाणी मी कामं केले आहेत, जिथे बोर्ड लावले आहेत, जिथे मी दळा मारल्या, त्या ठिकाणी कामं झालेली आहे. त्या ठिकाणी नगरस्थानमधून असेल, त्यासोबत असणाऱ्या मूलभूत सुविधेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्यासाठी असेल, शिक्षणासाठी असेल, महानगरपालिकेच्या शाळा बघा ना, याच्यामध्ये ऍडमिशन कमी झाले आता. महानगरपालिकेच्या शाळा बंद होते ते काय मग इतके वर्ष काय केले यांनी? आमदार होते ना, लोकप्रतिनिधी म्हणून काम करायला पाहिजे ना. आज मला या ठिकाणी सांगायचं वाटतं, महानगरपालिकेच्या शाळेची संख्या, मुलांची संख्या कमी झाली होती. त्या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना आणि शाळा ठिकाणी महानगरपालिकेला अडचण झाली तर शाळा बंद होतात. ठीक आहे, गरिबाच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे ना, चांगलं मिळालं पाहिजे. त्या ठिकाणी असणारा हे जे इंग्लिश मिडियम चालू केलं आणि आज 12,000च्या वर विद्यार्थ्यांचे शिक्षण त्या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि काही शाळांमध्ये फुल ऍडमिशन झालेलं आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आमचा जो शेवटचा वर्ग आहे त्यातले त्यांची मुलं शिकली पाहिजे, ते सुद्धा पुढे क्लास 1 क्लास 2 अधिकारी झाले पाहिजे. त्यांना सुद्धा रोजगार मिळाला पाहिजे, कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण क्षेत्र, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. मग शिक्षण घेतलं पाहिजे. पहिलं महत्वाचं शिक्षण, दुसरं आरोग्य आणि तिसरं मूलभूत सुविधा. विधानसभा क्षेत्र मोठे आहे, प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न आपण करत आहे, कसे बघायला आता? गेल्या 5 वर्षापासून मी माझ्या मतदारसंघात फिरत आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये आपण कुठल्या विचार, मला कुठली कॉलनी विचार मी आपल्याला सांगू शकते, कारण मी स्वतः फिरलेली आहे. निवडणूक आहे म्हणून फिरत नाही. गेल्या 6 महिन्यापासून माझ्या अमरावती मतदारसंघामध्ये मूलभूत सुविधेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामाचं उद्घाटन केलेलं आहे. त्या ठिकाणी कामं चालू झाली आहे. आज मला लोक म्हणतात की तुम्ही कशाला येतात, तुम्ही आमचे हे कामं केली आहे, या कामामुळे आम्हाला त्या ठिकाणी तुमच्या सोबत आहे. मतदारसंघ किती मोठा असला तरी काही अडचण नाही. प्रत्येक मतदारसंघापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलेली आहे. गेल्या 13 तारखेपासून मी प्रत्येक येथे पदयात्रा काढत आहे. पदयात्रेच्या माध्यमातून आपणही बघताय की या ठिकाणी पदयात्रेमध्ये किती मोठा प्रतिसाद आहे. म्हणजे लोकांच्या मनातली जी भावना आहे ती या ठिकाणी असणारे लोक माझ्यासोबत आहे. त्यामुळे 100% या ठिकाणी सद्यस्थितीत 4 उमेदवार आहेत, कुठे मुस्लिम उमेदवार पण आहेत, कुठेतरी मताचं विभाजन होणार का असं आपल्याला वाटते? काही हरकत नाही आहे, कारण आपण बघितलं मुस्लिम समाजामध्ये आपण बघितलं आहे की मुस्लिम एरियामध्ये गेल्या 25 वर्षापासून 1991 पासून महानगरपालिका आहे. त्या भागात कुठेच विकास झाला नव्हता. आज जर आपण त्या मूलभूत सुविधा त्या ठिकाणी ना मुसलमान एरियात देण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी या ठिकाणी काम चालू आहे. मुस्लिम एरियात किती उमेदवार असले तरी जी जे समाज आहे तो माझ्यासोबत आहे. धन्यवाद ताई. आपल्यासोबत होत्या माजी आमदार सुलभाताई खोडके, विक्रम ढोके, अमरावती। ऐसी तमाम खबरें देखने के लिए बने रहिए पल्स 24 न्यूज के साथ।